नमस्कार. आज 27 फेब्रुवारी 2021 साहित्यातले अध्वर्यू ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वा शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून आपण साजरा करतो आहोत. त्या निमित्तानं आपल्याशी थोडं हितगुज करावं यासाठी मी लाईव्ह आलेलो आहे. कुसुमाग्रज उपाख्य तात्यासाहेब शिरवाडकर हे साहित्यातलं खूप मोठं नाव, ज्यांनी मराठी साहित्यातल्या दिशा बदलल्या, मराठी साहित्याला पूर्ण जगभर विस्तृत केलं, असं हे खूप मोठं नाव. नाशिक हे तात्यासाहेबांचं जन्मस्थान. पवित्र गोदावरीच्या उगमस्थानामध्ये तात्यांचा कार्यकाळ पूर्ण गेला. वा शिरवाडकर हे पूर्वीचे गजानन रंगनाथ शिरवाडकर, पण त्यांच्या काकाच्या घरी दत्तकपुत्र म्हणून छोटासा गजानन गेला आणि त्याचं नामकरण झालं विष्णू वामन शिरवाडकर. विष्णू वामन शिरवाडकर हे कवितेमध्ये कुसुमाग्रज या नावानं खूप प्रसिद्ध पावले. त्यांच्या छोट्या बहिणीचं नाव कुसुम आणि कुसुमेचा अग्रज म्हणजे मोठा भाऊ म्हणून कुसुमाग्रज हे नाव त्यांनी धारण केलं आणि मराठी साहित्याला खूप मोठं वलय प्राप्त करून देण्याचं भाग्य आपल्या मराठी वाङ्मयाला त्यांनी मिळवून दिलं. नाशिक या ठिकाणी असताना तात्यासाहेबांनी विपुल ग्रंथ संपदा निर्माण केली. मग त्यामध्ये कविता, नाटक, कादंबरी, कथा वेगवेगळ्या आयामातून तात्यासाहेब शिरवाडकर व्यक्त होत गेले. आणि आपल्याला माहिती आहे की एक काळ भारावलेला असा काळ होता आणि प्रत्येक साहित्यिक हा नाशिकला तात्यासाहेबांचं दर्शन घेण्यासाठी जात होता. त्या काळामध्ये तात्यासाहेबांची एक कविता आपण सुरुवातीला म्हणूया, तुमच्यासमोर मी ठेवणार आहे की ज्या कवितेनं एक खूप मोठा इतिहास घडवला, अशी ही कविता जिचं नाव आहे कना. कना ही कविता तात्यासाहेबांची खूप गाजली. आपण सुरुवात तिच्यापासून करूया. कना. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून. क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून. गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. माहेरवाशीन पोरीसारखी चार भिंतीत नाचली, माहेरवाशीन पोरीसारखी चार भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले. प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला,
पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. अत्यंत सुंदर अशी ही कविता तात्यासाहेबांनी त्यांच्या उमेदीच्या काळामध्ये मराठी वाङ्मयाला दिलेली आहे. की गोदावरीला खूप मोठा पूर आल्यानंतर एका त्यांच्या विद्यार्थ्याचं घर वाहून गेलं आणि खूप मोठं संकट त्याच्या जीवनामध्ये आलं. तेव्हा पुन्हा उभारी मिळण्यासाठी तो तात्यासाहेबांकडे आला आणि जेव्हा तात्यासाहेब काही पैसे देऊ लागले, काही मदत देऊ लागले, तेव्हा तो म्हणाला फक्त तुमचा पाठीवरती मला हात पाहिजे आहे आणि मला पुन्हा एकदा उभारीनं जगायचं आहे, फक्त पाठीवरती हात ठेवून लढ म्हणा. अशा पद्धतीची सुंदर कविता तात्यासाहेबांची आहे. विभा शिरवाडकरांचं जे नाट्यवैभव आहे तेही आपल्याला माहीत आहे. नटसम्राटसारखं सुंदर नाटक त्यांनी मराठी वाङ्मयाला दिलेलं आहे. ज्या वाङ्मयातून कुणीही कुणाचं नसतं नावाचा एक छोटासा पाठ आम्हाला 6वी-7वीला अभ्यासक्रमामध्ये होता. आमचं नेमतं वय तेव्हाचं होतं, पण कुणीही कुणाचं नसतं या त्यांच्या एकांकिकेमधून आम्हाला तात्यासाहेब तेव्हा थोडेफार उलगडले की तात्यासाहेबांनी अत्यंत सुंदर आणि रेखीव असं चित्र त्या नटसम्राटमध्ये उभं केलेलं आहे. आपल्याला माहीत आहे की आप्पासाहेब बेलवलकर नावाचे नटसम्राट आणि त्यांनी त्यांचं जे जीवन आहे पूर्ण नाटकासाठी व्यतीत केलं आणि प्रचंड पैसा कमवला, प्रचंड वैभव कमवलं. मात्र उत्तरार्धामध्ये त्यांनी आपलं हे वैभव, आपला हा सारा पैसा, जमा, धन, धान्य सगळं काही मुलाच्या नावानं केलं, स्वतःचं घरसुद्धा मुलाच्या नावानं केलं आणि त्यानंतर त्यांना जे अनुभव आलेले आहेत ते तात्यासाहेबांनी अत्यंत हृदयद्रावक अशा परिस्थितीमध्ये व्यक्त केलेले आहे. तर त्यातलं हे जे नाट्य पुढे खूप मोठ्या रंगभूमीवर आलं आणि त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या नटांनी, कसलेल्या नटांनी त्याच्यामध्ये भूमिका वठवली. डॉक्टर श्रीराम लागू यांची भूमिका सर्व दूर पसरली आणि खऱ्या अर्थानं नटसम्राट हे नाटक सर्व नाट्यरसिकांच्या हृदयस्थानावर जाऊन बसले. आपल्याला हे माहीत आहे की कुसुमाग्रजांच्या कविता अत्यंत रेखीव, अत्यंत सुंदर आहेत. काही कुसुमाग्रजांच्या कवितेचा आपण आस्वाद घेणार आहोत. त्यांनी प्रतिकात्मक कविता लिहिल्या. कुसुमाग्रज हे अत्यंत प्रतिभावंत असे कवी, लेखक आणि नाटककार होते. त्यांच्या कवितेच्या बाबतीमध्ये संकेतार्थानं समाजावर, समाजातल्या उद्दाम प्रवृत्तीवर त्यांनी एक कविता लिहिलेली आहे. त्या कवितेचं शीर्षक आहे आही नकुल. आही म्हणजे सर्प आणि नकुल म्हणजे मुंगूस. या दोघांच्या संवादात्मक काव्य त्यांनी इथं केलेलं आहे. ते आपण तुमच्यासमोर ठेवणार आहे की समाजामध्ये असे काही प्रवृत्ती असतात की ज्या उद्दाम असतात, की ज्यांच्याकडे सत्ता असते, ज्यांच्याकडे पैसा असतो आणि त्याच्यामुळे ते उद्दाम प्रवृत्तीचे होतात. मात्र एक सज्जन लोक काही समाजामध्ये असतात आणि ते त्यांची कशा पद्धतीने वाट लावतात, म्हणजे कशी वाट लावतात याचं प्रतिकात्मक चित्रण अत्यंत रेखीवपणानं तात्यासाहेबांनी केलेलं आहे. आपण ही कविता पाहूयात. आही नकुल. मी पुन्हा एकदा सांगतो, आही म्हणजे सर्प, साप, फुत्कार करणारा, नाग थोडक्यात, आणि नकुल म्हणजे मुंगूस. आणि आपल्याला माहिती आहे त्यांचं दोघांचं हाडवैर आहे. काय म्हणतात तात्यासाहेब आपण बघूयात आही नकुल कवितेमध्ये. ओ तीत विखारी वातावरणी आग, ओ तीत विखारी वातावरणी आग, हा वळसे घालीत आला मंथर नाग, हा वळसे घालीत आला मंथर नाग, मधुनीच उभारी फना करी फुत्कार,
ये ज्वालामुखीला काय अचानक जाग, ये ज्वालामुखीला काय अचानक जाग, कधी लवचिक पाते खड्गाचे लवलवते, कधी लवचिक पाते खड्गाचे लवलवते, कधी वज्रधरेवर गगनातून कडकडते, कधी गर्भरेशमी पोतमध्ये जरतार, प्रमदेचे मादक वस्त्र जणू सळसळते, प्रमदेचे मादक वस्त्र जणू सळसळते, मार्गावर याच्या लवत तृणाच्या पाती, मार्गावर याच्या लवत तृणाची पाती, पर्णावर सुमने मोडून माना पडती, पर्णावर सुमने मोडून माना पडती, थरथरती झुळपे हादरती नववेली, जग गुलाम सारे या सम्राटा पुढती, जग गुलाम सारे या सम्राटा पुढती, चालला पुढे तो काय काय ऐट आनंद, चालला पुढे तो काय ऐट आनंद, अग्नीचा ओघळ ओहळतो जणू मंद, अग्नीचा ओघळ ओहळतो जणू मंद, टाकली यमाने कटार वा कनकाची, चालली बळीचा वेध घेत ही धुंद, वा तांडव करता सोमप्राशुनी काली, वा तांडव करता सोमप्राशुनी काली, रक्तात नाहली शिरमुंडावळ भाली, रक्तात नाहली शिरमुंडावळ भाली, थय थय नाचता नरड्यावर प्रेताच्या, हे कंकण निखळूनी पडले भूवर खाली, चालला पुढे तो लचकत मुरडत मान, चालला पुढे तो लचकत मुरडत मान, अवतरे मूर्तिमान मल्हारातील तान, चांचल्य विजेचे दर्याचे गांभीर्य, चालला मृत्यूचा मान करीच महान, चालला मृत्यूचा मान करीच महान, हा थांब कुणाची जाळीमध्ये चाहूल. बघा आता इतक्या लक्षात घ्या की यानंतर आही म्हणजे आपला नकुल म्हणजे मुंगूस त्या ठिकाणी येतं, आणि ही जी मुंगूसाची प्रतिकात्मक भावना आहे ती आहे सज्जन माणसाची, आणि सज्जन माणूस हा उद्दाम माणसाला कशा प्रकारे नेस्तनाबूत करतो याचं सुंदर प्रतिकात्मक चित्रण कुसुमाग्रजांनी या ठिकाणी केलेलं आहे. हा थांब कुणाची जाळीमध्ये चाहूल, अंगार कणापरी नयन कुणाचे लाल, आरक्त ओठते ध्वजा जणू रक्ताच्या, रे नकुल आला आला देख नकुल, रे नकुल आला आला देख नकुल, थबकलाच जागी सर्प घालूनी वळसा, रिपुसमोर येता सोडूनी अन आडोसा, भूमीस मारुनी मागे तीव्र तडाखा, घे फना उभारून मरणाचा कानोसा, पडलीच उडी की तडितेचा आघात, उल्के परी तळपत कण्यात घुसले दात, विळख्यावर विळखे कसून चढवी सर्प, विळख्यावर विळखे कसून चढवी सर्प, फुंफाट करी अण पिशापरी त्वेषात, रणकाय भयानक लोळे आग जळात, आदळती वळती आवळती क्रोधात, जणू जिंकायासी गगनाचे स्वामित्व, आषाढ घनासी झुंजे वादळ वात, क्षणी धुळीत गेली वाहत ती विषधार, क्षणी धुळीत गेली वाहत ती विषधार, शतखंडित झाले गर्वोन्नत ते उर. उद्दाम अशा माणसाचे गर्व असलेल्या माणसाचे काही क्षणामध्ये तुकडे तुकडे झाले. अशा पद्धतीनं सज्जन माणसापुढे गर्विष्ठ माणूसचा नेस्तनाबूत होतो ह्याचं प्रतिकात्मक सुंदर वर्णन त्यांनी इथे केलेलं आहे. क्षणी धुळीत गेली वाहत ती विषधार, शतखंडित झाले ते गर्वोन्नत ऊर, विच्छिन्न तनूतनी उपसुनी काढून दात, वाऱ्या परी गेला नकुल वनातून दूर. आणि शेवटी
संग्राम सरे रक्ताचे ओघळ जाती, संग्राम सरे रक्ताचे ओघळ जाती, आनंदे नाती त्यात तृणाची पाती, आनंदे नाती त्यात तृणाची पाती, पिंजून कापसा परी पडे तो नाग, पिंजून कापसा परी पडे तो नाग, हे खंड गिळाया जमले कीटक भोवती, हे खंड गिळाया जमले कीटक भोवती. म्हणजे समाजामध्ये जे उद्दाम प्रवृत्ती आहेत यांनी असं समजू नये की आम्हाला कोणीच नेस्तनाबूत करू शकत नाही. कोणी ना कोणीतरी नक्कीच त्याच्यापेक्षा वरचढ शक्तिवान या ठिकाणी येत असतो आणि त्या गर्विष्ठ माणसाचं गर्वहरण करत असतो. म्हणून तात्यासाहेबांनी अत्यंत सुंदर अशी कविता या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. तात्यासाहेबांच्या ज्या कविता आहेत या कवितेनं मराठी वाङ्मयाला वैभवाचे दिवस आले. मराठी वाङ्मयामध्ये ज्या चांदण्या लुकलुकत होते त्याच्यामधला अत्यंत तेजस्वी असा शुक्रचा तारा हा म्हणजे कुसुमाग्रज होते. त्यानंतर आपल्याला काही त्यांच्या ज्या कविता आहेत त्या अजून काही बघायच्या आहेत. त्यापूर्वी तात्यासाहेबांची जी उदात्तता आहे, जी भव्यता आहे, जी मोठेपण आहे याबद्दल थोडं बोलणार आहे की 1987-88चा काळ नेमकंच मी परभणीला शिक्षणासाठी आलेलो होतो आणि त्यानंतर बऱ्याच वेगवेगळ्या कविता संग्रह काही वाचत होतो, काही कादंबऱ्या वाचत होतो, काही कथासंग्रह वाचत होतो. गणेश वाचनालय नावाचं जे वाचनालय इथं समृद्ध असं वाचनालय आहे परभणीमध्ये, तर त्यामध्ये दिवस बसून मी वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ वाचू लागलो. त्याच्यामध्ये मग कविता संग्रह होते, त्याच्यामध्ये कादंबऱ्या होत्या, कथासंग्रह होते. त्याच्यामध्ये नेमकं मला कुसुमाग्रजांचे 1-2 कविता संग्रह मी वाचून काढले आणि कुसुमाग्रजांच्या काव्याचं वेगळ्या प्रकारचं वेड मला लागलं. आणि कुसुमाग्रज हे काय आहेत हे समजून घेण्यासाठी मी त्यांची वेगवेगळ्या प्रकारची काव्यसरिता वाचू लागलो आणि हे माझ्या लक्षात आलं की हे खूप मोठं वलयांकित असं नाव आहे. आणि मग मी त्यांना एक पत्र लिहिलं आणि त्यांच्या कोणत्या कोणत्या कविता मला आवडतात हे मी त्यांना सांगितलं आणि कशा पद्धतीनं मी वेगवेगळ्या प्रकारच्या कविता त्यांच्या अभ्यासतो आणि त्या मला कशा पद्धतीनं आवडतात हे मी त्यांना लिहून पत्रामध्ये पाठवलं. मला वाटलं एवढे मोठे लेखक कवी मला काय पत्र पाठवतील, पण 1 महिन्यानंतर त्यांचं मला पहिलं पत्र मिळालं आणि ते मिळाल्यानंतर मला एवढा आनंद झाला की 2च ओळीचं तात्यासाहेबांचं पहिलं पत्र आणि त्यांना दिलेल्या शुभेच्छा ह्या त्यांना पोहोचल्या होत्या आणि म्हणून त्यांनी मला पहिलं पत्र तात्यासाहेबांनी पाठवलं होतं 12/11/1990ला, 12/11/1989ला. हे पत्र माझ्यासमोर आहे इथे, तात्यासाहेबांचं पत्र मला जे आलेलं आहे कुसुमाग्रजांचं. तर त्यांनी फक्त 2च ओळीचं ते पत्र होतं की नाशिक 2 12/11/87 12/11/89 सन विवी शुभेच्छा पोहोचल्या, फार आभारी आहे आपला विवा शिरवाडकर. हे 2च ओळीचं पत्र जेव्हा मला माझ्या गावी माझ्या घरच्या पत्त्यावर आलं तेव्हा हे पत्र घेऊन मी सगळ्या गल्लीत अक्षरशः नाचत सुटलो. एवढ्या मोठ्या लेखकाचं, एवढ्या मोठ्या कवीचं मला पत्र आलं आणि ते मी ज्याला त्याला दाखवू लागलो. लोकांना ग्रामीण भागामध्ये कवी लेखक यांची जास्त काही ओळख नव्हती, माझ्या गल्लीतली तशी काही फार प्रगल्भ नव्हती, पण तरी मी माझ्या आप्तेष्टांना, माझ्या घरच्या लोकांना, माझ्या मित्रांना एक छोटंसं 2 ओळीचं पत्र दाखवत सगळीकडे फिरलो. लोकांना वाटले काय आहे, कोण आहे कुसुमाग्रज. ज्यांना माहीत होतं त्यांनी मला शाबासकी दिली, वा वा छान, खूप छान म्हणून. पण काही जणांना माहीत नव्हतं तेव्हा त्यांनी ते वाचलं आणि बाजूला झालं. त्यानंतर मला छंदच लागला की तात्यासाहेबांना वेगवेगळ्या प्रकारची पत्र मी पाठवायलो. त्यांच्या साहित्यामध्ये मला काय आवडलं हे मी त्यांना कळवू लागलो आणि त्यानंतर एकानंतर त्यांचे मला 3-4 पत्र आले.
माझ्या गावी. आणि मग मी ध्यास घेतला की तात्यासाहेबांना भेटायचं. नेमकाच 90ला मला शिक्षक पेशामध्ये मी रुजू झालो. हाताशी थोडाफार पैसा येऊ लागला. आणि मग डिसेंबर महिन्यामध्ये प्रत्यक्षात मी तात्यासाहेबांना भेटण्यासाठी नाशिकला गेलो. परभणी नांदेडच्या व्यतिरिक्त मी कुठलंही मोठं शहर जास्त बघितलेलं नव्हतं. तिथे गेल्यानंतर तात्यासाहेबांचा कुठल्याही प्रकारचा पत्ता माझ्याकडे नव्हता. पण मी केन प्रकारेनं त्यांचं घर शोधलं. आणि तेव्हा काही फोन वगैरे नव्हते. मग तरण तारण तलावाच्या जवळ त्यांचा बंगला होता आणि त्या ठिकाणी मी गेलो. दुपारची 3-3:30ची वेळ होती. ऊन होतं थोडं. मी घामेजून गेलेलो होतो. आणि मला हे चिंता होती की तात्यासाहेब म्हणजे कुसुमाग्रज नाशिकमध्ये त्यांच्या घरी आहेत का कुठं दौऱ्यावर आहेत म्हणून. मी जेव्हा मध्ये गेलो तेव्हा तिथला माळी पाणी देत होता झाडांना वेगवेगळ्या प्रकारच्या. मी त्यांना विचारलं की हा कुसुमाग्रजांचाच बंगला आहे ना. त्यांनी सांगितलं हो. साहेब आहेत का. त्यांनी सांगितलं साहेब इथेच आहेत पण आराम करत आहेत. मला खूप छान वाटलं की साहेबांची आपली भेट होणार. माझ्या कवितेतल्या मनोज्ञ देवतेचं मला दर्शन घडणार. आणि म्हणून मी खूप खुश होतो. मी ते म्हटले की तुम्हाला अर्धा-1 तासाने यावं लागेल आणि मग तुमची त्यांची भेट होईल. मी म्हणलं काही हरकत नाही. मी पुढे बाजूला एका हॉटेलमध्ये गेलो. स्वच्छ अगदी थंडगार पाण्याने हातपाय धुतले. मला खूप हायसं वाटलं. चहा वगैरे घेतला आणि अर्धा-1 तास वाट पाहून तिथंच थांबलो. आणि नंतर मी पुन्हा त्या तात्यासाहेबांच्या सरस्वतीच्या दालनामध्ये गेलो. तिथे गेल्यानंतर माझी काय अवस्था झाली. मी सकाळला एक लेख लिहिला होता. त्या लेखातला काही अंश मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे की काय कशा पद्धतीनं तात्यासाहेबांचं माझं दर्शन झालं. की सकाळला हा जो लेख होता तो लेखाचा काही भाग मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. त्या लेखाचं शीर्षक होतं ते रोमांचित होण्याचे क्षण. आणि जेव्हा तात्यासाहेब त्या ठिकाणी मला त्यांचं दर्शन होणार तेव्हा माझी कशी अवस्था होती हे मी इथं तुम्हाला सांगतोय. तर मी धीरानं मी जवळच्या हॉटेलवर जाऊन तोंड वगैरे धुवून चहा घेतला आणि बरोबर 4:30 वाजता पुन्हा त्या ज्ञान मंदिरामध्ये आलो. त्यापूर्वी तात्यांना कुसुमाग्रजांना कधीच बघितले नव्हते. फक्त मी त्यांना भरभरून पत्रे पाठवली होती. तात्यांचीही अगदी 2-4 ओळीची 1-2 पत्रे मला गावच्या पत्त्यावर आली होती. प्रशस्त बंगल्यासमोर फुलबाग होती. आजूबाजूला सुरेख हिरवळ होती. त्या सुंदर हिरवळीला लॉन म्हणतात हेही त्यावेळी मला माहीत नव्हते. एवढा मी बाळबोध होतो. मी धीरानं थोडा पुढे झालो. तात्या बागेत शतपावली करत होते. ते पाठमोरे होते. पांढरी शुभ्र ट्राउझर व पांढरी बंडी त्यांनी घातली होती. मागे हात एकमेकात अडकवून अगदी संथ चालत ते शतपावली करत होते. माझं कवितेतलं दैवत माझ्या इतकं जवळ होतं. मला खूप आनंद होत होता. मी पुढे झालो. तात्या नेमक्या जागेवर वळले. मी झपझप पावलं टाकत तात्याजवळ गेलो आणि काही कळायच्या आत मी माझे मस्तक तात्यांच्या पायावर ठेवले. ते पुण्य पावन पाय, ते साहित्यातलं उत्तुंग शिखर, ती माझ्या हृदयस्थ गाभाऱ्यातली जपलेली देवता. मी त्या पावन पायावर मस्तक ठेवून कृतकृत्य झालो. एका खेड्यातून इथवर येण्याचं सार्थकी लागल्याचं समाधान मी अनुभवत असतानाच तात्या खाली वाकले. त्यांनी कोमल हातांनी माझ्या दोन्ही खांद्यांना पकडून मला उठवलं. ज्या हातांनी माता सरस्वतीची सातत्यानं सेवा केली ते हात, ते जीवनलहरी, ते छंदोमयी मारवापर्यंतचे हात, ते दूरचे दिवे, ते नटसम्राटचे हात, ते मराठी साहित्य विश्वाला वेगळं वळण देणारे हात. कितीतरी वेळ मी स्तब्ध मूर्तिवत उभा होतो. ते भावविभोर होण्याचे क्षण, ते रोमांचित होण्याचे क्षण मी अनुभवत होतो. माझ्या डोळ्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. साहित्यातला मानाचा तुरा माझ्यासमोर उभा होता. मराठी सारस्वतातलं सावली देणारं झाड माझ्यासमोर उभं होतं. तो सह्याद्री नव्हे, तो हिमालय माझ्यासमोर उभा होता. मी उंच हिमालयापुढे किती थिटा होतो, किती खुरटा वाटत होतो याची क्षणात जाणीव झाली. तात्यांची उत्तुंगता लक्षात येताच
त्या ऋषितुल्य साहित्य अध्वर्यूला आपण क्षण दोन क्षण आपल्यासाठी उभे केले याची जाणीव झाली व चटकन बाजूला झालो. तात्यासाहेब म्हणाले, कुठून आलात? ओलाव्याचे माझ्यासाठीचे शब्द. मी कुठून आलो, नाव गाव, माझं नाव गाव, मी माझे आपणास अशी पत्रे येतात हे सारे सांगून त्यावरच्या उत्तरादाखलची त्यांची पत्रे त्यांना दाखवली. हां हां, आले लक्षात. किती मोठी पण भावपूर्ण पत्रे लिहिता तुम्ही. मला क्षणात धस्स झालं. पण क्षणभरच या आत या हे तात्यांचे शब्द ऐकून तृप्त झालो. मी त्यांच्या मागोमाग त्या सरस्वतीच्या मंदिरात गेलो. पहिले दालन 3-4 वेताच्या खुर्च्या टाकलेल्या. तात्यांनी मला खुणेने आतल्या दालनात बोलावले. मी थोडा चाचरत आत गेलो. माझी ती अवघडलेली अवस्था बघून मला तात्या म्हणाले, अरे या ना, बसा. आणि त्यांनी नौकराला पाणी आणायला सांगितलं. पाण्याचा पेला हाती येताच मी तो गटागटा प्यालो. आता मी तात्यापुढे किती छोटा आहे याची मला कल्पना आली. माझ्या काही तुटक्या फुटक्या बाळबोध भावनेतील कवितेचे रजिस्टर माझ्या शब्दांमध्ये होते. ते तात्यांना दाखवण्याचे धारिष्ट्य संपत चालले होते. इतक्यात तात्या उठले. नौकराने आणलेले सरबत मला देऊ लागले. मला काहीच सुचेना. साहित्यातील हिमालय पायथ्याच्या या छोट्याशा दगडाला स्वतःच्या हाताने सरबताचा पेला देत होता. मला घाम फुटला. पण मोठी माणसं किती विशाल हृदयाची असतात. अहो घ्या, संकोच कसला करताय? त्यांनी मला आलेला ताण कमी केला. काय लिहिता? कविता? बघू. घाबरत मी शब्दांमधले रजिस्टर तात्यांच्या हाती दिले. माझ्या त्या प्रारंभकालीन बालबोध कविता ती वाचू लागली. माझी छाती धडधडू लागली. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव क्षणाक्षणाला बदलू लागले. शेवटी रजिस्टर बंद करून तात्या म्हणाले, छानच लिहिता तुम्ही. वृत्त व व्याकरणाचा थोडा अभ्यास करा. भविष्यात तुम्ही चांगले लिहाल असा विश्वास मला वाटतो. असे अमृत शब्द ऐकताच मला स्वर्ग 2 बोटे उरला. चला आता माझे ग्रंथालय तुम्हाला दाखवतो असे म्हणत तात्या आत गेले. मी त्यांच्या मागोमाग सुसज्ज अशा दालनात संस्कृत, इंग्रजी, मराठी, हिंदी अशी खूप संपदा मी बघत होतो. मला एक त्यांच्यावरील विशेषांक देत तात्या मला म्हणाले, वाचा. मी तो शब्दांमध्ये ठेवला कृतार्थ भावनेने. घरातील मंडळीविषयी विचारत कुठे थांबलात म्हणून तात्यासाहेबांनी मला विचारले. मी थांबलो. मी म्हणालो, थांबेल कुठंतरी. तेव्हा ते म्हणाले, थांबले आहात तर वणीचे निसर्ग सौंदर्य बघा. सप्तशृंगीला अवश्य जा. हो म्हणत निरोप घेण्यासाठी उठलो, कारण तात्यांना भेटायला कोणी आले होते. इतका सुंदर प्रवास मी अनुभवला आहे. तात्या हे किती उत्तुंग असं हिमालयाचं प्रचंड असं महाकाय साहित्यातलं शिखर होतं आणि मी मात्र एका डोंगराळ भागातला छोटासा त्याच्या पायथ्यातला दगड. मला माहीत नव्हतं की तात्या इतके मोठे आहे. जेव्हा मी त्यांच्या दर्शन घेतलं, जेव्हा मी त्यांच्या सान्निध्यात काही क्षण घालवले, तेव्हा मला कापरं भरलं की आपण हे किती मोठं धाडस केलेलं आहे तात्यासाहेबांना भेटण्याचं. पण मोठी माणसं खरंच विशाल हृदयाची असतात. त्यांनी असं कुठंही मला जाणवू दिलं नाही की मी खूप मोठा आहे आणि तुम्ही छोटे आहात म्हणून. नाही, अजिबात नाही. मला अत्यंत सन्मानाची वागणूक तात्यासाहेबांनी दिली. मी खूप स्वतःला भाग्यशाली समजतो की या 2 खांद्याला तात्यासाहेबांचे हात लागलेले आहेत. या मस्तकाला तात्यासाहेबांच्या पायाचा स्पर्श झालेला आहे. आणि ज्यांनी स्वतःच्या हातानं मला एक विशेषांक त्यांचा दिला, तो विशेषांक मी अजूनही जपून ठेवलेला आहे. किती मोठं भाग्य हो. एवढा मोठा उंचीचा ज्ञानपीठ पुरस्कार विजेता साहित्यातला अध्वर्यू माझ्यासारख्या छोट्याशा खेड्यातून आलेल्या एका नवोदिताला आपल्या हृदयापर्यंत नेतोय. स्वतःच्या हातानं सरबत देतो. किती मोठं भाग्य आहे. आजकालच्या साहित्यातील या लोकांकडे बघितल्यानंतर असं वाटतं की तात्यासाहेबांचा आदर्श यांनी नक्कीच घेतला पाहिजे. नवोदिताला धुतकारणारे, फटकारणारे आजचे साहित्यिक बघितल्यानंतर असं वाटतं की हा इतिहास कोणीतरी लिहिला पाहिजे. तात्यासाहेबांसारखी खूप महान व्यक्तिमत्व महाराष्ट्रात होऊन गेलेली आहेत. आता आपल्याला
त्यांनी जो मला लिखित आशीर्वाद तेव्हा दिलेला आहे तो मी वाचून दाखवतो, की जो माझ्यासमोर आहे तात्यासाहेबांच्या हस्ताक्षरामध्ये. ही तात्यासाहेबांची पत्र आणि तात्यासाहेबांचा हा आशीर्वाद मला लाभलेला आहे. तो मी वाचून दाखवतो. काय लिहून दिलं होतं, मी म्हटलं त्यांना की मला एक 2 ओळीचा आशीर्वाद तुम्ही दिला तर बरं होईल. तेव्हा त्यांनी त्यांच्या सुंदर अशा झरणीतून मला माझ्या डायरीवर जो आशीर्वाद लिखित स्वरूपामध्ये दिलेला आहे तो असा: काव्यलेखनाची साधना करीत आहात ही चांगली गोष्ट आहे. अभ्यासाने आणि चांगल्या वाचनाने या क्षेत्रात प्रगती होते. तशी प्रगती तुमची हो, हा आशीर्वाद वा शिरवाडकर, 8/12/1991. अशा पद्धतीचा हा कुसुमाग्रजांचा आशीर्वाद आपल्यासमोर इथं दाखवताना मला खूप सार्थ अभिमान वाटतोय. माझं हृदय अगदी भरून येतंय की कुसुमाग्रजांसारख्या एवढ्या थोर व्यक्तीचा आशीर्वाद आणि पत्ररूपी आशीर्वाद मला लाभलेला आहे. हे जे पत्र आहेत, हे पत्र मी अगदी हृदयाच्या कुपीत जपून ठेवतो आहे. 7 पत्र एकूण तात्यासाहेबांची मला आलेली आहेत, 7 त्यांच्या स्वतःच्या हस्ताक्षरातली. आणि ही पत्र अत्यंत आशीर्वादपर आहेत. खूप मोठा आशीर्वाद त्या पत्रातून मला लाभलेला आहे. मग तात्यासाहेब हे जेव्हा कळत गेले, जेव्हा समजत गेले, तेव्हा तात्यासाहेबांचा मी ध्यास घेतला. त्यांच्या कवितेच्या पारायण केली आणि आज तागायत ती जपली आहे. त्यांची एक सुंदर कविता या ठिकाणी मी सादर करणार आहे, की ज्या कवितेचं शीर्षक आहे आगगाडी आणि जमीन. आगगाडी व जमीन हे सुद्धा समाजातल्या 2 प्रवृत्तीचं चित्रण या ठिकाणी केलेलं आहे. की काही लोक खूप उद्दाम असतात, खूप गर्विष्ठ असतात, खूप धनाढ्य असतात, खूप पैसेवाली असतात, आणि काही मात्र अत्यंत गरीब, दीन आणि गरीबासी असतात, की ज्यांच्या पोटापाण्याची सुद्धा त्यांना भांत असते. मग असे लोक, असे जे गर्विष्ठ लोक आहेत किंवा पैसेवाले लोक आहेत, हे या लोकांचं शोषण करतात आणि मग त्यांचा गर्वहरण कसं होतं या लोकांचं, या कवितेमध्ये त्यांनी प्रतिकात्मक 2 गोष्टी ज्या आहेत, की आगगाडी म्हणजे रेल्वे आणि जमीन म्हणजे खालचा जो आपला जो मही ज्याला म्हणतो आपण, जमीन ज्याच्याहून तो रेल्वेचा ट्रॅक असतो, ज्याच्याहून ते रेल्वेचे रूळ असतात, ते या ठिकाणी प्रतिकात्मक घेतलेलं आहे. आणि सुंदर अशी ही कविता आहे. बघूया, आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. नको ग आक्रंदे जमीन, नको ग आक्रंदे जमीन, पायाशी लोळत विनविनवून, धावसी मजेत वेगात वरून, धावसी मजेत वेगात वरून, अनिक खाली मी चालले चुरून. आता वरतून धाडधाड अशा पद्धतीनं रेल्वे निघून जाते आणि खाली जमिनीला मात्र हादरे बसतात प्रचंड प्रमाणामध्ये. म्हणून ते म्हणतात धावसी मजेत वेगात वरून, अनिक खाली मी चालले चुरून, छातीत पाडसी कितीक खिंडारे, छातीत पाडसी कितीक खिंडारे, कितीक ढाळसी वरून निखारे. नको ग आक्रंदे जमीन, नको ग आक्रंदे जमीन, जाळीत जाऊ तू बेहोश होऊन, ढगात धुराचा फवारा सोडून, ढगात धुराचा फवारा सोडून, गरजत गाडी ती बोलली माजून, गरजत गाडी ती बोलली माजून, दुर्बळ आशीच खुशाल ओरड, दुर्बल आशीच खुशाल ओरड, जगावे जगात कशाला भेकड, जगावे जगात कशाला भेकड. पोलादी टाचा या छातीत रोवून, पोलादी टाचा या छातीत रोवून, अशीच चेंदत धावेन धावेन, अशीच चेंदत धावेन धावेन. रेल्वे म्हणतीये तिला, चला रे चक्रांनो फिरत गरारा, चला रे चक्रांनो फिरत गरारा, गरजत पुकारा आपुला दरारा, गरजत पुकारा आपुला दरारा. शिळ अन कर्कश गर्वात फुकून, शिळ अन कर्कश गर्वात फुकून, पोटात जळते इंधन घालून, पोटात जळते इंधन घालून, शिरली घाटात अफाट वेगात. रेल्वे घुसली कुठे? घाटामध्ये.
शिरली घाटात अफाट वेगात मैलाचे अंतर घोटात गिळीत, मैलाचे अंतर घोटात गिळीत, उद्दाम गाडीचे ऐकून वचन, उद्दाम गाडीचे ऐकून वचन, क्रोधात इकडे थरारे जमीन, क्रोधात इकडे थरारे जमीन, दुर्बळ भेकड त्वेषाने पुकारी, दुर्बळ भेकड त्वेषाने पुकारी, घुमले पहाड घुमल्या कपारी, घुमले पहाड घुमल्या कपारी, हवेत पेटला सुडाचा धुमारा, हवेत पेटला सुडाचा धुमारा, कोसळे दरीत फुलाचा डोलारा, कोसळे दरीत फुलाचा डोलारा, उठला क्षणार्ध, उठला क्षणार्ध भयान आक्रोश, उठला क्षणार्ध भयान आक्रोश, हादरे जंगल कापले आकाश, हादरे जंगल कापले आकाश, उलटी पालटी होऊन गाडी, उलटी पालटी होऊन गाडी ती, हजार शकले पडती खालती, हजार शकले पडती खालती. अत्यंत सुंदर अशा भावस्पर्शाळ अशा प्रतिभेनं चिंब झालेली ही कविता. की उद्दाम लोकांचं शेवटी काय होतं, की गर्विष्ठ लोकांचं शेवटी काय होतं, जेव्हा त्यांचा चालता काळ असतो तेव्हा ते प्रचंड प्रमाणामध्ये लोकांची कत्तल करतात, लोकांवर अन्याय करतात, लोकांचं शोषण करतात, गरिबांवर अन्याय करतात आणि एक ना एक दिवस त्यांच्या पापाचा प्याला भरतो आणि प्रचंड प्रमाणामध्ये उलथापालथ होते. जशा पद्धतीनं त्या घाटामध्ये पूल तुटला आणि क्षणार्धात त्या आगगाडीचे रेल्वेचे काय झाले, वेगवेगळे तुकडे झाले, जमीन मात्र शांत होती. अशा पद्धतीनं उद्दाम लोकांचं, गर्विष्ठ लोकांचं गर्वहरण करण्याची अत्यंत कुमारदार अशी ही कविता या ठिकाणी कुसुमाग्रजांनी लिहिली आहे. कुसुमाग्रजांच्या काव्याचा आस्वाद घेताना कवितेवर जास्त आपण लक्ष देणार आहोत, कारण कुसुमाग्रजांच्या कविता ह्या त्या काळातल्या साहित्याला, मराठी साहित्याला, मराठी वाङ्मयाला वेगळं वळण देऊन गेले. जिकडे तिकडे मराठीचा बोलबाला कुसुमाग्रजांच्या काळामध्ये झाला. वि स खांडेकरांसारख्यांचे आशीर्वाद, जे की ज्ञानपीठ पुरस्काराचे पहिले मानकरी आहेत वि स खांडेकर, त्यांचा आशीर्वाद कुसुमाग्रजांना लाभलेला होता. आणि कुसुमाग्रजांचं जे लेखन सातत्यानं गोदावरीच्या उगमस्थानी म्हणजे नाशिक येथे सुरू होतं. प्रचंड प्रमाणामध्ये लेखन त्यांनी केलेलं आहे. फक्त लेखनच करून कुसुमाग्रज थांबले नाही, तर त्यांच्या मनामध्ये क्रांतीची धगधगती ज्वाला होती. त्याच काळामध्ये, कारण कुसुमाग्रजांचा जन्म हा 1912चा आहे, म्हणजे त्यांनी पूर्ण पारतंत्र्यातलं जे अत्यंत भयानक असे अनुभूती होत्या त्या सगळ्या त्यांनी बघितलेल्या आहेत, डोळ्यांनी झेललेल्या आहेत. आणि म्हणून क्रांतीची धगधगती ज्वाला त्यांच्या मनामध्ये निर्माण न होईल तरच नवल. अशा या क्रांतीच्या या मशालीच्या त्वेषाने त्यांनी एक कविता लिहिली, ज्या कवितेचं नाव आहे क्रांतीचा जय जयकार. काय काय त्यांना कशामुळे ही सुचली कविता, तर अन्नत्याग करून मृत्यूच्या दारात पाऊल टाकताना राजबंद्याच्या ओठावर असलेच गाणे स्फुरले नसेल काय, ज्यांनी अन्नत्याग. कारण आपल्याला माहीत आहे की सावरकरांसारखे देशभक्त जेव्हा तुरुंगामध्ये खडी फोडत होते आणि घाणा ओढत होते, तेव्हा प्रचंड हालापेष्टा त्यांना सहन करावं लागल्या. त्यांच्यासारख्या कित्येक देशभक्तांना सहन करावं लागल्या. आणि हे सगळं तिथलं आयुष्य कुसुमाग्रज वाचत होते, ऐकत होते, पाहत होते. आणि म्हणून त्यांनी ती कविता लिहिली. आपण त्या कवितेचा आस्वाद घेऊया. क्रांतीचा जय जयकार. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. अन वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार. अन वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार. खळखळू द्या या अदय शृंखला. खळखळू द्या या अदय शृंखला. हाता पायात पोलादाची काय तमा मरणाच्या दारात.
सर्पान्न उद्दाम आवळा कसूनिया पाश, पिचेल मनगट परी उरातील अभंग आवेश. तडिता घाते कोसळेल का तारांचा संभार, कधीही तारांचा संभार. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. क्रुद्ध भूक पोटात घालू द्या खुशाल थैमान, क्रुद्ध भूक पोटात घालू द्या खुशाल थैमान. कुरतडू द्या आतडी करू द्या रक्ताचे पान. संहारक काली तुझ देती बळीच आव्हान, बलशाली मरणाहून आहे आमचा अभिमान. मृत्युंजय आम्ही आम्हाला कसले कारागार, अहो हे कसले कारागार. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती, होऊन या बेहोश धावलो ध्येय पथावरती. कधी न थांबलो विश्रांतीस्तव पाहिले न मागे, बांधून शकले प्रीतीचे वा कीर्तीचे धागे. एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार, होता पायतळी अंगार. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. श्वासांनौजा वायू संगे ओलांडून भिंत, अन आईला कळवा आमुच्या हृदयातील खंत. सांगा वेडी तुझी मुलेही या अंधारात, सांगा वेडी तुझी मुलेही या अंधारात. बद्धकरांनी अखेरचा तुझ करीती प्रणिपात. तुझ्या मुक्तीचे एकच होते वेडपरी अनिवार, तयांना वेडपरी अनिवार. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. नाचविता ध्वज तुझा गुंतले शृंखलेत हात, तुझ्या यशाचे पवाड गाता गळ्यात येतात. चरणांचे तो पूजन केले म्हणून गुन्हेगार, देता जीवन अर्घ्य तुला ठरलो वेडे पीर. देशील ना पण तुझ्या कुशीचा वेड्यांना आधार, आई वेड्यांना आधार. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. कशास आई भिजविसी डोळे उजळ तुझे भाल, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषक काल. कशास आई भिजविसी डोळे उजळ तुझे भाल, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषक काल. सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते, उठतील त्या ज्वाळातून भावी क्रांतीचे नेते. लोहदंड तव पायामधले खळखळा तुटणार, आई खळाखळा तुटणार. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. आणि शेवटी आता कर ओंकारा तांडव गिळावया घास, आता कर ओंकारा तांडव गिळावया घास. नाचत गरजत टाक बळींच्या गळ्यावरी फास. रक्त मांस लुटण्यास गिधाडे येऊ देत क्रूर, पहा मोकळे केले आता त्यासाठी ऊर. शरीरांचा कर सुखनैव या सुखनैव संहार, मरणा सुखनैव संहार. आणि गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार, गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. अशा पद्धतीनं अंगामध्ये नव रक्त नव तेज निर्माण करणारी ही कविता तात्यासाहेबांनी त्या काळामध्ये लिहिली. आणि स्वातंत्र्यामध्ये हजारो तरुणांनी तात्यासाहेबांच्या या शब्दांमुळे उडी घेतली आणि नंतर 1947ला आपण स्वतंत्रता मिळवली हे आपल्याला माहीत आहे. कितीतरी तात्यासाहेबांच्या कविता एक ना एक आपण जर बघितल्या तर त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिभा संपन्नतेचं दर्शन आपल्याला होतं. एक तर अत्यंत हृदयाला पीळ पाडणारी कविता या ठिकाणी समाजामधली जी भयानक अशी अवस्था आहे ती त्यांनी एका कवितेमधून व्यक्त केलेली आहे. त्या कवितेचं शीर्षक आहे लिलाव. की समाजामध्ये काही धनाढ्य असे व्यापारी गरिबाला काही कर्ज देतात आणि त्याच्याकडून प्रचंड प्रमाणामध्ये व्याज वसूल करतात. मग जर त्याचं व्याज वसूल नाही झालं तर ते काय करतात हे या कवितेमध्ये त्यांनी अत्यंत भयानक अशा शब्दामध्ये लिहिलेलं आहे की जे शब्द वाचल्यानंतर आपल्या हृदयाला पीळ पडावा अशा पद्धतीची ही कविता आहे लिलाव नावाची. आपण ऐकूयात. उभा दारी कर लावुनी कपाळा, साध्या चालीमध्ये म्हणूयात आपण. उभा दारी कर लावुनी कपाळा, दीन शेतकरी दाबुनी उमाळा. दूत दाराशी पुकारी लिलाव, शब्द कसले घनाचेच घाव. शब्द कसले घनाचेच घाव. दूत आलेला आहे तो त्या शेतकऱ्याला, त्या गरीब अशा
शेतकऱ्याला तो आवाज देतो आहे की बाबा मी यांच्याकडून आलेलो आहे, माझ्या या धन्यानं मला पाठवलेलं आहे आणि तुझ्याकडलं ते जे व्याज आहे ते मला परत कर. पोसलेले प्राशून रक्तदाने उडून जाती क्षणी पाखराप्रमाणे, निगत मागुनी बाजले आणि थाळी गाडग्यांची ये अखेरीस पाळी. आणि त्याचबरोबर तो धनाढ्य असा सेठसुद्धा आलेला आहे आणि त्यांनी त्या घराचे काय केलेलं आहे, लिलाव मांडलेला आहे. आणि म्हणून एक 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 कारण व्याज तो काही भरू शकत नाही आहे, प्रचंड प्रमाणामध्ये त्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे, आणि म्हणून एक 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 घरातलं सामान तो व्यापारी बाहेर काढतो आहे. त्याचं इथं चित्रण आहे. वस्तू वस्तूवर घालून या धाड करीत घटकेतच झोपडे उजाड. काही वेळामध्ये त्याचं झोपडं उजाड झालं. स्तब्ध बाजूला बसे घर धनीन, लाल डोळ्यातील आटले उधान. आणि क्रौर्य बघा काय ते, भुके अर्भक अन कवळुनी उरास, पदर टाकूनी त्या घेई पाजण्यास. त्याच वेळेस त्या लेकराला भूक लागली आणि ती जी माता आहे त्याची ती आपल्या छातीला त्या लेकराला लावते आहे आणि पदर वरतून घेते आहे. भुके अर्भकान कवळुनी उरास, पदर टाकूनी त्या घेई पाजण्यास. ऊर उघडे ते तिचे न्याहळुनी, थोर थैलीतील वाजवीत नानी. काय म्हणाला तो, ऊर उघडे ते तिचे न्याहळुनी, थोर थैलीतील वाजवीत नानी. आणि हिरे पुसतसे सावकार, आणि हिरे पुसतसे सावकार. उडे हास्याचा चौकडे विखार, उडे हास्याचा चौकडे विखार, उडे हास्याचा चौकडे विखार. म्हणजे त्याची क्रूरदृष्टी, वाईट दृष्टी त्या स्त्रीवर पडली आणि ही पण मला पाहिजे अशा पद्धतीनं त्या सावकाराचं ते जे उद्दाम वर्तन आहे ते अत्यंत भयानक अशा विदीर्ण करणाऱ्या शब्दांनी तात्यासाहेबांनी व्यक्त केलेलं आहे. आणि शेवटची एक कविता आपल्यासमोर सादर करतो आणि थांबतो. अत्यंत सुंदर असं हे काव्य आहे की ज्या काव्यामध्ये कुसुमाग्रजांनी पृथ्वी एक प्रेयसी आहे आणि तिचा जो पती आहे, तिचा जो प्रियकर आहे तो म्हणजे सूर्य आहे, अशा पद्धतीनं हे काव्य लिहिलेलं आहे. त्या कवितेचे शीर्षक आहे पृथ्वीचे प्रेमगीत. युगा मागुनी चालली रे युगे ही, करावी किती भास्करा वंचना. प्रश्न लक्षात घ्या. अगदी सुंदर असं हे चित्रण या ठिकाणी केलेलं आहे की एक प्रेयसी पृथ्वी नावाची धरा ही, आणि ती सूर्याच्या भोवती भ्रमण करते आहे आणि ती त्याला आपलं सर्वस्व मानते आहे. सूर्याला ती आपलं सर्वस्व मानते आहे आणि ती स्वतः प्रेयसी आहे आणि सूर्य तिचा प्रियकर आहे. ती त्याच्यावर प्रेम करते आहे. सूर्यावर ती कशा पद्धतीनं प्रेम करते, तिची विकल अवस्था, भावाविकल अवस्था ती इथे व्यक्त करते आहे. आपण बघूयात. युगा मागुणी चालली रे युगे ही, करावी किती भास्करा वंचना. किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, किती दाकरू प्रीतीची याचना. नव्हाळीतले ना उमाळे उसासे, न ती आग अंगात आता उरे. विजुनी आता यौवनाच्या मशाली, उरी राहिले काजळी कोपरे. परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे, अविश्रांत राहील अणजागती. न जाणे न नेणे कुठे चालले मी, कळे तू पुढे आणि मी मागुती. दिमाखात तारे नटोनी थटोनी, शिरी टाकीती दिव्य उल्का फुले. परंतु तुझ्या मूर्ती वाचून देवा, मला वाटते विश्व अंधारले. तुला सांडलेले कुठे अंतराळात, तुवा सांडलेले कुठे अंतराळात. वेचून या देव तेजक्कन, वेचून या दिव्य तेजक्कन. मला मोहवाया बघे हा सुधांशू, तपाचार स्वीकारुणी दारुण. पिसारा प्रभेचा उभारून दारी, पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ. पिसारा प्रभेचा उभारून दारी, पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ. करी याचना प्रीतीची लाजुनी लाल, होऊन या लाजरा मंगळ. बघा, ती जी अत्यंत सुंदर अशी षोडशा अशी ती पृथ्वी आहे, ही जेव्हा सूर्याचं गुणगान करते आहे, पण सूर्य दूर आहे आणि त्यामुळे तिच्यावर लुब्ध होणारे चंद्र आहेत, शुक्र तारा आहे किंवा
इतर ग्रह आहेत, उपग्रह आहेत, हे तिच्या भोवती अगदी अगदी मंडळत आहेत, अगदी म्हणजे फेरे मारत आहेत. अशा पद्धतीचं सुंदर असं वर्णन त्यांनी केलेलं आहे. कोण कोण आहे मग त्याच्यामध्ये चंद्र आहे, त्याच्यामध्ये शुक्र आहे आणि मंगळसुद्धा आहे. पुढे बघा की निराशेत संन्यस्त होऊ न बैसे ऋषीच्या कुळी उत्तरेला ध्रुव. निराशेत संन्यस्त होऊ न बैसे ऋषीच्या कुळी उत्तरेला ध्रुव. पिसाटा परी केस पिंजारुनी हा करी धूमकेतू कधी अर्जव. वेगवेगळ्या प्रकारचे ग्रह, धूमकेतू सुद्धा येतोय आणि खूप याचना करून सुद्धा ध्रुव एका बाजूला जाऊन बसलेला आहे उत्तरेला. त्यानंतर मात्र हा धूमकेतू इथे येतोय परत आणि स्वतःचे केस पिंजारून तिच्या पुढे येऊन तो आर्जव करतोय. कशाचे? तर प्रेमाचे. परी भव्यते तेज पाहून पूजून घेऊ गळ्याशी कसे काजवे. बघा बघा किती सुंदर रचना आहे. परी भव्यते तेज पाहून पूजून घेऊ गळ्याशी कसे काजवे. नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा तुझी दूरता त्याहुनी साहवे. तुझी दूरता त्याहुनी साहवे. तळी जागणारा निखारा उफाळून येतो कधी आठवावेवर. तळी जागणारा निखारा उफाळून येतो कधी आठवानेवर. शहारून येते कधी अंग तुझ्या स्मृतीने उले सले अंतर. गमे की तुझ्या क्षुद्र रूपात जावे मिळूनी गळा घालूनी या गळा. गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे मिळूनी गळा घालूनी या गळा. तुझ्या लाल ओठातली आग प्यावी मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळ्या. तुझ्या लाल ओठातली आग प्यावी मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा. अमर्याद मित्रा तुझी थोर वियान मला अज्ञात मी एक धुली कण. अमर्याद मित्रा तुझी थोर वियान मला ज्ञात मी एक धुली कण. अलंकारण्याला परिपाय तुझे धुळीचेच आहे मला भूषण. अलंकारण्याला परिपाय तुझे धुळीचेच आहे मला भूषण. अशा प्रकारची सुंदर रचना कुसुमाग्रजांनी ह्या ठिकाणी केलेली आहे की तू जरी किती दूर असला तरी मी फक्त तुझी आणि तुझीच आहे. अशा प्रकारचं विनंती वजा सुंदर असं काव्य पृथ्वीनं म्हणजेच धरित्रीनं पृथ्वीनं सूर्यासाठी केलेलं आहे. आणि हे अजरामर आज काव्य आहे पृथ्वीचे प्रेमगीत नावाचं. अशा सुंदर रचना कुसुमाग्रजांनी केलेल्या आहेत. आणि यामध्ये आपल्याला माहीत आहे की कुसुमाग्रजांच्या नुसत्या कविताच नाही आहेत तर कुसुमाग्रजांची सुंदर अशी काही गाणीसुद्धा आहेत. ही गाणी आपल्याला माहीत आहेत की कशा पद्धतीनं ती गाणी ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर असे काव्यसुद्धा त्यांनी केलेले आहे, गाणीसुद्धा लिहिलेली आहेत की सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना तिमिरातुनी तेजाकडे प्रभू आमुचाने जीवना. किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या अत्यंत सुंदर असे रेखीव गीतंसुद्धा त्यांनी केलेले आहेत. आणि ह्या गीतांना आपण वेगवेगळ्या प्रकारचे भाव कुसुमाग्रजांनी या ठिकाणी समर्पित केलेले आहेत. असे थोर व्यक्तिमत्व अगदी अर्ध्या एका तासामध्ये कधीच आपल्याला ते सांगता येणार नाही. आणि म्हणून आपण एक दोन त्यांच्या रचना बघूयात की त्यांनी अत्यंत सुंदर अशी गीतं लिहिलेली आहेत, गीतलेखनसुद्धा केलेलं आहे की त्याच्यामध्ये एक गीत आहे त्यांचं की काही बोलायचे आहे पण बोलणार नाही, देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही. आणि सुंदर असं त्याला पुढे स्वर लावलेला आहे लता दिदींनी. काय म्हणतात ते पुढे की माझ्या अंतरात गंध कल्पक कुसुमाचा दाटे पण पाकळीत याची कधी फुलणार नाही. नक्षत्राच्या गावातले मला गवसले गुज परी अक्षराचा संग त्याला मिळणार नाही. मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला त्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही. दूर बंदरात उभे एक गलबत रुपेरी त्याच्या कोश किनाऱ्यास कधी लाभणार नाही. आणि तुझ्या कृपा कटाक्षाने झालो वनव्याचा धनी त्याच्या निखाऱ्यात कधी तुला जळणार नाही. त्याच्या निखाऱ्यात कधी तुला जाळणार नाही. आणि काही बोलायचे आहे पण बोलणार नाही, देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही. अशा प्रकारचे सुंदर असे
गीतंसुद्धा कुसुमाग्रजांनी अत्यंत रेखीव अशा शब्दामध्ये लिहिलेले आहे. अजून एक शेवटचं गीत आपण बघूयात आणि त्यानंतर इथे आपण पूर्णविराम देऊयात. तर आपल्याला हे माहीत आहे की ज्या पद्धतीने कुसुमाग्रजांनी हे लिहिलेली वेगवेगळ्या प्रकारची गीतं आहेत, त्याचप्रमाणे त्यांनी नाट्यगीतंसुद्धा लिहिलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारची. आणि ही नाट्यगीतंसुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पाहायला मिळतात. पण आपण ह्या ठिकाणी एक फक्त गीत बघूयात की चार होत्या पक्षिणी त्या रात होती वादळी, चार कंठी बांधलेली एक होती साखळी, दोन होत्या त्यात हंसी राजहंसी एकती, आणि एकीला कळेना जात माझी कोणती, बाण आला एक कोठून जायबंदी हो गळा, सावलीला जाण आली जात माझी कोकिळा, कोकिळेने काय केले गीत झाडांना दिले, कोकिळेने काय केले गीत झाडांना दिले, आणि मातीचे नभाशी एक नाते सांधले, ती म्हणाली एकटी मी राहिले तर राहिले, ती म्हणाली एकटी मी राहिले तर राहिले, या स्वरांचे सूर्य झाले यात सारे पावले, या स्वरांचे सूर्य झाले यात सारे पावले. अशा पद्धतीनं अत्यंत सुंदर अशा कविता आणि गीतं कुसुमाग्रजांनी लिहिली आहेत. कुसुमाग्रजांची जी भव्य दिव्य अशी मराठीतली सृजन निर्मिती आहे ती आपल्या वाङ्मयाला मिळालेलं एक खूप मोठं वरदान आहे मराठी मातेला. आणि त्या दृष्टीनं आज त्यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी आपण मराठी राजभाषा दिन किंवा मराठी गौरव दिन म्हणून साजरा करतो. त्यानिमित्तानं आज माझ्या थोडक्या मोठ्या शब्दामध्ये मी त्यांच्या काही कविता आणि काही त्यांच्या अनुभूती की ज्या मला आलेल्या आहेत त्या मी इथं सादर केल्या आपल्यासमोर, आणि आपण त्या ऐकून घेतल्या त्याबद्दल आपले शतशः आभार. धन्यवाद.